नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पशने मेरे साथ स्टुडिओ में बने रहिए। भाऊ, आपलं निवडणूक लढण्याचे मागचे उद्देश काय आहे? माझा निवडणूक लढण्यामागचा एवढाच उद्देश आहे की या देशामध्ये ज्याप्रमाणे लोकशाही म्हणून आपला देश हा लोकशाही युक्त देश आहे, या देशात लोकशाही टिकून राहावी, लोकशाही कुठेतरी वाचली पाहिजे आणि चांगले लोक, ज्या लोकशाहीचा जे मंदिर आहे, जे सभागृह असतं जिथे आपण लोकांचे प्रश्न मांडतो, त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये चांगले लोक जर गेले नाही तर धनाढ्य, दारुडे, ठेकेदार अशा प्रकारचे लोक जाऊन ही लोकशाही आज डबघाईस आली आहे, असे वातावरण आज देशामध्ये, संपूर्ण देशात निर्माण झाले। नमस्कार, इंडियन हेडलाईन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार अनिल वासुदेवजी कारेमोरे आणि यांचे चुनाव चिन्ह आहे झाडू। आम आदमी पार्टीतून पक्षाकडून हे उमेदवार आहेत। तर जाणून घेऊया यांच्याकडनं की पत्रकारितेतून समाजकार्यात आणि समाजकार्यातून राजकारणात आपण सांगावं काय? मी मागील 15 वर्षापासून पत्रकारितेच्या रूपाने किंवा लेखणीच्या स्वरूपात तुमसर शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्या उद्भवलेल्या समस्या मी पत्रकारितेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि प्रशासनाच्या समक्ष अनेक समस्या आपण सोडवल्या आहेत। अनेक प्रश्नांना धारेवर पकडून प्रशासनाला आपण धारेवर पकडले आहे। परंतु आज परिस्थिती अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे की लेखणीलाही अधिकारी किंवा प्रशासन घाबरत नसल्याने आपल्याला स्वतःला तिथे आता जाणं खूप गरजेचं असं ठरवून मी या आलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 ब या सर्वसाधारण गटातून प्रश्न विचारले आणि अनेक लोकांचे समस्या आपण मार्गी लावले। काय सांगाल आतापर्यंत आपण म्हणजे हे कंटिन्यू करत आलात? आपण लिहित असताना ज्या समस्या आपल्या डोळ्यासमोर लोक आणतात त्या समस्या आपण लेखणीच्या स्वरूपात वर्तमानपत्रामध्ये लिहून शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही प्रमाणामध्ये आपल्या लेखणीचा प्रभाव तिथे होऊन त्या समस्या सुद्धा सुटतात। आपण निवडून आल्यानंतर आपला आराखडा काय असेल? 100 दिवसाचे काय असेल? म्हणजे कोणते कोणते मुद्दे असणार आपले? मी सर्वप्रथम तर ही निवडणूक जी लढत आहे, आज देशाची परिस्थिती एवढी वाईट होत आहे की लोकशाही ही वाचवण्यासाठी आणि लोकशाही ही मजबूत व्हावी हा उद्देश घेऊन मी ही निवडणूक लढत आहे। कारण सर्वप्रथम तर असं आहे की आजची निवडणूक लढणे ही खूप अत्यंत कठीण झालेली आहे। कारण धनाढ्य लोक या लोकशाहीला विकत घेऊ पाहत आहेत आणि संपूर्ण देशात आपण पाहत आलो की हुकुमशाहीचा जास्त प्रभाव आज होत आहे आणि ती हुकुमशाही कुठेतरी एक चांगले लोक या निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी व्हावे, त्या शासनात जावे आणि शासनावर दबाव टाकावा आणि जे कोणी धनाढ्य लोक असतात ते लोकांवर कुठेतरी आपण प्रभाव टाका, त्या उद्देशाने मी ही निवडणूक लढत आहे। भाऊ, मला सांगा, आपण निवडून आल्यानंतर नगरपालिकेत गेल्यानंतर काय करणार? सर्वप्रथम जर मी नगरपालिकेत जर माझ्या प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांनी माझ्यावर जर विश्वास घालून मला निवडून पाठवला तर मी नक्कीच एक भरघोस काम या प्रभाग क्रमांक 7 तसेच तुमसर शहरासाठी एक चांगलं काम करण्याची माझ्या मनामध्ये कल्पना आहे। ती कल्पना मी साकार करण्यासाठी पुरेपूर त्या सभागृहामध्ये आवाज उठवून तिथे मी करण्याचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम तर जो प्रशासनामध्ये एक पारदर्शकता नाही, ती पारदर्शकता आणण्यासाठी मला जे काही माझ्या परीने मला जीव जान करून म्हणजे जे काही करता येईल मला ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि दुसरी गोष्ट की आरोग्याची समस्या ही खूप मोठी समस्या असते, स्वच्छताची ही सुद्धा समस्या असते। आतापर्यंत 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये तुमच्यासारख्या नगर परिषदेमध्ये अजूनपर्यंत
साफसफाईची व्यवस्था बरोबर झालेली नाही. रस्त्यावरून ती जे काही मला शासन स्तरावर उपाययोजना करता येईल किंवा यांच्यासाठी जे शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये मी शासनाची योजना मुख्य जनावरांसाठी पशुपक्ष्यांसाठी एक वेगळ्या पद्धतीने मी तुमसर शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम करून यांच्यासाठी सुद्धा मी ती करण्याची माझी योजना आहे. भाऊ, आपल्या तुमसरच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे आपल्या तुमसरच्या हद्दीतच म्हणावं लागेल की मोक्षधाम आहे. आधी एवढा खराब अवस्थेमध्ये होता की कोणी जाण्यासही म्हणजे तिथे म्हणजे असं जाऊन बसायची इच्छा होत नव्हती. पण आज त्या मोक्षधामची परिस्थिती अशी तयार केली आपण आणि असे छान म्हणजे वृक्षारोपण केलं आहे. काय सांगाल भाऊ, आपण केव्हापासून त्या मोक्षधामकडे जास्त लक्ष देऊ ना? मागील 3 वर्षापूर्वी मित्रमंडळी चर्चेमध्ये बसले असताना 4-5 मित्रमंडळी आम्ही बसलो होतो आणि तेव्हा अशाच प्रकारची चर्चा निघाली की तिथे जेव्हा आपण अंत्यविधीसाठी आपल्या घरचे प्रेत घेऊन जातो त्यावेळेस तिथे मोठमोठाले गड्डे पडले होते. तिथं बसायला खुर्च्या नव्हत्या. तिथं कोणत्याच प्रकारची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली नव्हती. तेव्हा मी तिथे पुढाकार घेतला आणि मी त्यांना मित्रमंडळीला म्हटलं की आपण एक समिती स्थापन करून तिथे आपण करता येईल आपल्याला. आणि ती समिती स्थापन मी स्वतः पुढाकार घेऊन ती समिती स्थापन केली, मोक्षधाम सौंदर्यीकरण सेवा समिती म्हणून. आणि त्याच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून आज 3 वर्षामध्ये एक त्या मोक्षधामच्या मी स्वतः तिथे इनिशिएटिव्ह घेतला. मी स्वतः तिथे 100 ते 200 झाड मी माझ्या गाडीवर आणून तिथे लावण्याचा प्रयत्न केला. आज ते झाड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे डौलाने उभे आहेत आणि आता ती शासनाच्या अधीनरित्या ती जागा आलेली आहे. आणि एवढा मोठा तिथे विकास झाला की आज खरोखर एक पर्यटन स्थळासारखं तिथं गेल्यावर आपल्याला वाटते. आणि तशाच प्रकारचं मला माझ्या बाजूला एक गांधीसागर उद्यान आहे. त्या उद्यानाच्या चारही बाजूला मोठी पाळ आहे. त्या पाळीवर एवढा घाणेरडा वास येतो आणि एवढा घाणेरडा कचरा फेकलेला असतो. संपूर्ण तुमसर शहराचा कचरा तिथे आणला जातो. माझ्या मनामध्ये खूप मोठी कल्पना आहे की तिथे तुमसर शहराची एक चौपाटी मोठ्या प्रमाणात तयार व्हावी आणि त्याच्यासाठी मला लागेल मुंबई दिल्ली जिथं जायला लागेल शासनाच्या पद्धतीने तिथपर्यंत माझी जाण्याची तयारी आहे. पण ज्याप्रमाणे मोक्षधामचा विकास 40 लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून आज एक चांगला केला आहे, तशाच प्रकारचा विकास मी आज तुमसरच्या गांधीसागर गार्डनचा आणि परिसरातील आमच्या रामजी गणेशा प्राथमिक शाळा आहे तिथे सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगला आपण गार्डन आणि एक लोकांना चौपाटीसारखं फिरायला आज लोक येतील अशा पद्धतीचा विकास करण्याची माझ्या मनात संकल्पना आहे. ती मी पूर्ण साकार करेन.